मागील भागात आपण पाहिलं की राजा शंतनूने देवी गंगेसोबत विवाह केला, पण एका अटीवर. ती अट म्हणजे तो तिच्या कोणत्याही कृतीवर कधीही प्रश्न विचारणार नाही. पण शेवटी आपला 8वा मुलगा पाण्यात बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी ही शपथ मोडलीच. परिणामी गंगेने एक मोठं सत्य उघड केलं. ती सर्व मुले शापित आकाशीय प्राणी होती, ज्यांना ती मुक्त करत होती. आणि हे सांगून गंगा तिथून निघून गेली. पण जाताना तिने आपला तो 8वा मुलगा देवव्रत म्हणजेच भविष्यातील भीष्म याला वाढवण्यासाठी आणि प्रशिक्षित करण्यासाठी स्वतःसोबत नेलं. तर मूळ स्रोतांवर आधारित या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण कथेची सुरुवात नेमकी त्याच हृदयद्रावक वियोगापासून करणार आहोत. गंगेने राजा शंतनूचा निरोप घेतला खरा, पण त्यानंतर काय घडलं? आज आपण त्या घटनाक्रमाचा वेध घेणार आहोत, ज्याने एका महान राजघराण्याला आकार दिला आणि ज्याचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागले. चला तर मग बघूया पुढे काय झालं. भाग 1. देवव्रताची जडणघडण. हस्तिनापूरपासून दूर असताना हा देवव्रत एका अतुलनीय योद्ध्यात नेमका कसा घडला ते आता आपण पाहूया. आता बघा, देवी गंगेने आपल्या शब्दाला अगदी पक्की जागून देवव्रताला जगातलं सर्वोत्तम मार्गदर्शन मिळेल याची पूर्ण खात्री केली होती. तिनं काय केलं? तिनं त्याच्या संपूर्ण शिक्षणाची आणि अतिशय कठोर अशा शस्त्रविद्येची जबाबदारी चक्क महर्षी परशुराम आणि गुरु वशिष्ठ यांसारख्या महान दिग्गजांवर सोपवली. विचार करा, प्रत्यक्ष महर्षी परशुरामांसारख्या गुरूंच्या मार्गदर्शनाखालील या प्रचंड कठोर प्रशिक्षणामुळेच देवव्रत सर्व प्रकारच्या ज्ञानात पारंगत झाला. तो फक्त एक राजपुत्र राहिला नाही, तर एका अद्वितीय अजिंक्य योद्ध्यामध्ये त्याचं रूपांतर झालं. आणि मग अनेक वर्षांचं कठोर शिक्षण आणि युद्धकला आत्मसात केल्यानंतर देवी गंगेने दिलेला शब्द पाळला. तिने देवव्रताला राजा शंतनूकडे परत आणलं. हे पुनर्मिलन किती भव्य असेल याची कल्पना करा. गंगेच्या जाण्यानंतर अनेक वर्ष भयंकर एकाकीपणा सहन करणाऱ्या राजा शंतनूला आपला मुलगा परत मिळाल्यावर अतीव आनंद झाला. त्याने लगेचच आपल्या या अस्त्रविद्येत निपुण असलेल्या तरुण मुलाला देवव्रताला हस्तिनापूरचा युवराज म्हणून घोषित केलं. भाग 2. सुगंधित भेट. पण तुम्हाला तर माहीतच आहे, महाकाव्यांच्या कथांमध्ये शांतता जास्त काळ टिकत नाही. एक अचानक झालेली भेट संपूर्ण इतिहास कसा मुळासकट बदलते ते आता आपण बघूया. यमुनेच्या काठावरची ही घटना अतिशय नाट्यमय आहे. झालं असं की राजा शंतनू यमुना नदीच्या तीरावर फिरत होता. अचानक एका दैवी आणि अगदी अनोख्या सुगंधाने त्याला मोहित केलं. तो सुगंध इतका मनमोहक होता की तो शोधत शोधत राजा थेट सत्यवतीपर्यंत पोहोचला. मत्स्यगंधा या नावानेही ओळखली जाणारी ही सत्यवती दाशराज नावाच्या एका कोळी प्रमुखाची अत्यंत सुंदर मुलगी होती. राजा तिला पाहताच क्षणी तिच्या प्रेमात आकंठ बुडाला आणि त्याने थेट दाशराजाकडे तिच्याशी विवाहाचा प्रस्ताव मांडला. पण इथेच खरी गोम आहे. जेव्हा एखाद्या राजाचं सर्वोच्च कर्तव्य आणि त्याचं स्वतःचं मन यांच्यात संघर्ष उभा राहतो, तेव्हा काय होतं? राजाला सत्यवतीशी विवाह करण्याची प्रचंड इच्छा होती, पण दुसरीकडे त्याचा अत्यंत कर्तबगार वारसदार देवव्रत आधीच युवराज होता. यामुळे राजाच्या वैयक्तिक इच्छा आणि त्याचा वारसदार असलेल्या देवव्रताप्रती असणारी त्याची राजकीय कर्तव्ये यांच्यात एक मोठा हृदयद्रावक संघर्ष निर्माण झाला. भाग 3. एक अशक्य अट. आणि हाच संघर्ष आपल्याला दाशराज यांच्यासोबतच्या एका अत्यंत कठीण किंबहुना अशक्य अशा वाटाघाटीकडे घेऊन जातो. तर इथे दशराजाने नेमकी काय मागणी केली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. दशराजाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की माझ्या मुलीच्या म्हणजेच सत्यवतीच्या मुलालाच हस्तिनापूरच्या सिंहासनाचा वारसा मिळाला पाहिजे. म्हणजेच काय, तर थोरला मुलगा देवव्रत याला सत्तेपासून पूर्णपणे दूर ठेवलं पाहिजे. बापरे, ही खरोखरच एक विनाशकारी अट होती. या अटीने थेट शंतनूच्या मूल्यांवर आणि आपल्या थोरल्या मुलावरील त्याच्या अथांग प्रेमावरच खूप मोठा आघात केला. आता राजा शंतनूला हे पक्क माहीत होतं की देवव्रत हाच खरा वारसदार आणि एक परिपूर्ण नेता आहे. त्यामुळे आपल्या कायदेशीर वारसदार असलेल्या देवव्रताप्रती असलेल्या कर्तव्याने आणि प्रेमाने बांधलेल्या राजाने ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली. तो राजवाड्यात परतला खरा, पण या नैराश्याने त्याला आतून पोखरून काढलं. तो अत्यंत दुःखी झाला आणि अतिशय वेगाने एका खोल नैराश्यात गेला, ज्यामुळे त्याची प्रकृतीही झपाट्याने ढासळू लागली. भाग 4. भीषण प्रतिज्ञा. आता आपल्या वडिलांची ही ढासळती अवस्था पाहून देवव्रताने सारथ्याकडून सत्य जाणून घेत परिस्थितीची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. देवव्रत थेट दाशराजाला जाऊन भेटला
आणि आपल्या वडिलांच्या आनंदासाठी त्याने टप्प्याटप्प्याने जे वैयक्तिक त्याग केले ते खरोखरच अंगावर काटा आणणारे आहेत. सत्यवतीचा मुलगाच राजा होईल हे मान्य करत त्याने सर्वात आधी काय केलं तर हस्तिनापूरच्या सिंहासनावरील आपला स्वतःचा हक्कच सोडून दिला. पण दाशराज खूप हुशार होता. या वाटाघाटी दरम्यान जरी देवव्रताने राज्याधिकार सोडला तरी दाशराजाने एक अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद केला. तो म्हणाला, अरे तू आता स्वतःहून माघार घेशील, पण उद्या तुझ्या मुलांनी राज्याधिकारासाठी माझ्या मुलीच्या मुलांविरुद्ध बंड पुकारलं तर हे राज्य एका रक्तरंजित यादवी युद्धात ढकललं जाईल. आणि दाशराजाची ही भीती दूर करण्यासाठी सत्यवतीच्या वंशाला असलेला हा संभाव्य धोका कायमचं संपुष्टात आणण्यासाठी देवव्रताने एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा निर्णय घेतला. त्याने आजन्म ब्रह्मचर्य पालनाची म्हणजेच कधीही लग्न न करण्याची आणि अपत्य जन्माला न घालण्याची एक अत्यंत कठोर आणि अखंड प्रतिज्ञा घेतली. विचार करा, ह्या एका निर्णयाने सत्यवतीच्या मुलांना भविष्यात कोणताही प्रतिस्पर्धीच उरणार नाही हे निश्चित झालं. आणि हेच आपल्याला सांगतं की भीष्म या नावाचा जन्म नेमका कसा झाला. या त्यागाची भव्यता आणि ही प्रतिज्ञा इतकी भयंकर होती, इतकी भीषण होती की असं म्हणतात प्रत्यक्ष देवांनीही आकाशातून फुलांचा वर्षाव केला. आणि याच एका अचाट अविश्वसनीय प्रतिज्ञेमुळे देवव्रत महाभारताच्या इतिहासात कायमचा भीष्म म्हणून अमर झाला. आपल्या मुलाच्या पितृभक्तीच्या या अतुलनीय आणि अद्वितीय कृतीने राजा शंतनू अक्षरशः भारावून गेला. या महान त्यागाच्या बदल्यात त्याने भीष्माला इच्छामृत्यूचा वर दिला, म्हणजे स्वतःच्या मृत्यूची नेमकी वेळ स्वतःच ठरवण्याची ताकद. हा खरोखरच एक असाधारण आणि वास्तवाच्या पलीकडचा दैवी वर होता. भाग 5 भविष्यातील युद्धाची बीजे. मित्रांनो, ह्या महाकाव्याची रचना समजून घेताना एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक मोठ्या कृतीची तितकीच मोठी आणि दूरगामी प्रतिक्रिया असते. एका अत्यंत उदात्त त्यागाने कुरुक्षेत्राच्या महान युद्धाची बीजे कशी रोवली हे इथे स्पष्ट होतं. भीष्मांची ती कठोर प्रतिज्ञा निसंशयपणे अतिशय उदात्त होती, यात शंकाच नाही. पण ह्याच प्रतिज्ञेने नकळतपणे अशा एका मोठ्या संघर्षाचा राजकीय पाया रचला जो भविष्यात या संपूर्ण राजघराण्याला एका विनाशकारी युद्धात गिळंकृत करणार होता. हे अगदी बटरफ्लाय इफेक्टसारखं आहे. आणि म्हणूनच शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एक अत्यंत उदात्त त्याग एखाद्या विनाशकारी युद्धाचा मार्ग मोकळा करतो, तेव्हा खरा सद्गुण कशात असतो? त्याच्या मूळ हेतूमध्ये की त्याच्या अंतिम परिणामामध्ये? हे विश्लेषण एक अत्यंत सखोल आणि गुंतागुंतीचं सत्य आपल्यासमोर मांडतं. परिपूर्ण कर्तव्य, बदलता न येणाऱ्या कठोर प्रतिज्ञा आणि त्यांचे ऐतिहासिक अनपेक्षित परिणाम यावर नव्याने विचार करायला लावतं. या प्रश्नावर तुम्ही नक्की विचार करा, कारण हे समजून घेणं हे एका अर्थी महाभारताचं खरं मर्म समजून घेण्यासारखंच आहे.